एकीकडे महाराष्ट्रात सर्वत्र ढोल ताशांचा गजर, घरोघरात बाप्पांचं आगमन, आनंद उत्साह आरतींच्या स्वरात न्हालेलं वातावरण. पण या आनंदी क्षणांनाच विरारमधून आलेल्या एका बातमीने काळोख फासला. नारंगी परिसरातील रमाबाई अपार्टमेंटचा एक भाग कोसळला आणि क्षणातच एका कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. तो दिवस होता 26 ऑगस्ट. उत्कर्ष नावाच्या चिमुकल्या मुलीचा पहिला वाढदिवस. घर सजलं होतं, लहान मुलांच्या हातात खेळणी होती, नातेवाईक जमले होते. आई आरोही आणि वडील ओंकार यांच्यासाठी तो दिवस होता स्वप्न साकार होण्याचा. 4थ्या मजल्यावर कार्यक्रम, केक कापायची तयारी, पाहुण्यांचा गोंगाट, सगळं आनंदाने भरून वाहत होतं. पण अचानक गडगडाट झाला, धुळीचे ढग उठले आणि इमारतीचा तोच भाग कोसळला. क्षणात हसण्याचे आवाज किंचाळण्यामध्ये बदलले. आरोहीचा जागीच मृत्यू झाला, तर चिमुकली उत्कर्षाला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयामध्ये पोहोचताच तिचाही जीव गेला. वडील ओंकार अजूनही ढिगाऱ्याखाली बेपत्ता. एक सुखी कुटुंब एका क्षणातच उद्ध्वस्त झालं. परिसरभर रडणं, आक्रोश. बचाव पथकांनी जीजान लावली, पण प्रत्येक मिनिटागणिक लोकांच्या डोळ्यातून फक्त आसवे गळतायत. आनंदाचा, निराशागतेचा, हासऱ्या चेहऱ्याचा वाढदिवस अखेर पहिलाच आणि शेवटचा ठरला. गणेशोत्सवाच्या उत्साहात न्हालेलं महाराष्ट्र आज विरारकडे पाहताय. एका ढिगाऱ्यात गाडलेल्या स्वप्नांकडे, एका कुटुंबाच्या उरलेल्या श्वासाकडे. आणि प्रश्न असा की काळ इतका निर्दयी का असतो? बाप्पाच्या आगमनाचा मंगल क्षण एका घरासाठी इतक्या मोठ्या शोकांतिकेत कसा बदलला? उत्कर्षाच्या पहिल्या वाढदिवसाची ही कथा, विरारमधील रमाबाई अपार्टमेंटची ही दुर्घटना ऐकणाऱ्यालाही अस्वस्थ करून जाते. कारण हे फक्त एका इमारतीचं कोसळणं नाही, तर एका कुटुंबाचं भविष्य कोसळणं आहे.